जय जवान यूट्यूब चॅनलमध्ये मी एक किसान आपण सर्वांचं स्वागत करतो। ही आहे माझी शेती, शेवग्याची शेती। जैविक कृषीचा प्रयोग केला आहे मी। ही टाकी बनवली आहे 200 लिटर, यात पाणी, देशी गाईचं शेण 10 किलो, गोमूत्र 5 लिटर, बेसन पीठ 1 किलो, 1 किलो गूळ आणि वडाकारची मोठभर माती, असं यात मिश्रण बनवून हे या पाईपमधून ठिबकमधून इकडे सोडून देतो मी। ठिबक आहे बघा, ठिबक मधून इकडे सोडून देतो। ठिबक आहे, ठिबक मधून हे मिश्रण 2-3 दिवस ठेवायचं आणि मग सोडून द्यायचं तयार झाल्यानंतर। त्यामुळे जीवाणूची संख्या भरपूर वाढते, जीवाणूची संख्या यात भरपूर वाढते। गांडूळ भरपूर झाले। आता अतिवृष्टीमुळे प्लॉटचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे, पाला बिला झालेला आहे। हापूसची झाड आहेत, हापूस इकडे हापूस केशर आहे। जितवांना का तर शेतीतज्ञ सुभाष पाळेकर सर यांच्या मार्गदर्शनानुसार 4 वर्षापूर्वी मी या जैविक शेतीला प्रारंभ केला आणि त्याचा रिझल्ट अतिशय उत्कृष्ट आहे। गांडुळांची संख्या प्रचंड वाढली। आता अतिवृष्टीमुळे हा प्लॉट गेला हे सोडून द्या, नाहीतर कमीत कमी 5 टनाचं उत्पन्न यात गावतं वार्षिक। एक एकरच आहे म्हणा हे क्षेत्र, तसं चालू क्षेत्र 1 एकर आहे आणि 1 एकरात 5 टन साधारणतः उत्पन्न गावतं। आता इथं त्रास बाकी शेतकऱ्याला सगळा प्रचंड प्रमाणात आहे। वांढरं आहेत, रानगहू आहेत, डुकरं आहेत, संध्याकाळी पाणी पाजायचं म्हटलं तर बिबटे आहेत, मोर आहेत। या सगळ्या संकटातून मात करून सांभाळायचं। तिकडे बघा रानडुकरांनी तुम्हाला उदरलेलं होतं हळूची। बघा गांडूळ खायला रानडुकरं आलेली, त्यांनी उदसले सगळं उद्ध्वस्त करून टाकलेली। गांडूळ खाण्यासाठी आलेल्या रानडुकरांनी करामत केली। काही त्यामुळे झाडं पडलीत। आता पावसाळ्यात कटिंगच करायचं असतं ऑगस्टमध्ये, त्याची कटिंग चालू आहे सध्या, कारण ह्या पावसाळ्यात माल लागतच नाही, अजिबातच नसतो माल आपल्याकडे। अशा पद्धतीने बघा ही शेवग्याची शेती माझी आहे, अतिशय चांगला रिझल्ट आहे। प्रत्येक शेतकऱ्याने ही जैविकचा प्रयोग, प्राकृतिक शेतीचा प्रयोग केलाच पाहिजे असं, कारण आपल्या जमिनीची जर सुपीकता टिकवायची असेल, जमीन पुढच्या पिढ्यांच्यासाठी जर ठेवायची असेल तर जैविक कृषी अतिशय आवश्यक आहे। आणि कसल्याही त्यात तोटा नाही, कमी खर्चात, म्हणजे 0 बजेट जवळजवळ म्हटलं तरी चालण्यासारखं आहे। कारण खर्च अत्यल्प आहे याला। कीटकनाशकं सुद्धा आपल्याला बनवा येतात, दशपर्णी अर्क वगैरे, ताकाची फवारणी बुरशीला, त्यामुळे खर्चाचं प्रमाण अत्यल्प राहतं। त्यामुळे शेतकरी शक्यतो तोट्यात जात नाही, कितीही दर पडला तरी सुद्धा शेतकरी तोट्यात जात नाही, अशी शेती आहे। म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं, आता मी काय त्याचे व्हिडिओ टाकणार नाही, कारण सुभाष पाळेकर सरांची व्हिडिओ जैविक कृषीची अतिशय पॉवरफुल माहिती दिलेली आहे त्यांनी। ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले तर तुम्ही रासायनिक शेती
अगदी 101% सोडून देणार आणि जैविक शेतीकडेच वळणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या अन्नधान्याची पूर्वीची चव होती ती गेलेली आहे पूर्णपणे. त्याला कारण ही रासायनिक शेती आहे. रासायनिक शेतीमुळं शेतीचं नुकसान आहे आणि आपल्या मानव जातीचं बी नुकसान आहे, प्राण्यांचं नुकसान आहे, सगळ्यांचं नुकसानीस्वर काही नाही या रासायनिक शेतीमुळं. हे बघा इथं मी माल माझा इथंच हे करतो, व्यापाऱ्यांना देतो, इथंच वजन करतो, इथं झाडाला काटा बांधला आहे. म्हणजे इथं येऊन येणारे व्यापारी त्यांना इथं घालतो. जास्त माल झाला तर मार्केटला पाठवतो. कैच्या बनवलेल्या आहेत. या कैच्या ह्यासाठी बनवल्या आहेत बघा. हे कैच्या शेंगा काढण्यासाठी ही अशी कैची आहे. आणि ह्याला आत केबल टाकलेली आहे कैचीला, मोटरसायकलची केबल टाकले. इथं वर पायपा केलेत. या पायपा आहेत बघा. या पायपानं जी आपल्याला जवळची शेंग लांबची शेंग अशी घेता येते. एकच शेंग कट होती. या पद्धतीने बघा सगळं चांगलं आहे. एकंदरीत बेस्ट जैविक कृषीचा प्रयोग प्रत्येकाने करावा अशी माझी तरी इच्छा आहे आणि केलाच पाहिजे. कारण ती काळाची गरज आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांच्यासाठी आपल्याला जमीन ठेवायची आहे. आत्ताच खाऊन बसायचं नाही किंवा वाटोळ करून जायचं नाही आपल्याला इथे पृथ्वीवर नाही. आता कसं आहे, जंगलाची संख्या आमच्याकडे भरपूर वाढली. म्हणजे जंगल वाढलेलं आहे. कधी हे गॅस वाटलं त्यापासून जंगल वाढलं. मग गॅस वाटण्यामुळे जंगल वाढलं. आता आम्हाला तो शेतकऱ्याला त्याचा तोटा आहे 100%. परंतु आता काय करायचं, ऑक्सिजन जर पाहिजे असला जगाला तर जंगल वाढलं पाहिजेच. मग जंगल नको म्हणून जमणार आहे का? नाही. अब्जावधी रुपये खर्च करून जंगल वाढत नव्हतं. ते जंगल निव्वळ गॅस वाटण्यामुळे वाढले. महिलांच्या प्रकृतीचं स्वास्थ्याचं सुद्धा प्रमाण चांगलं राहणार आहे. त्यामुळं कसं, कारण धुराचा त्रास इतका होत होता महिलांना, तो त्रास बंद झाला. वेळ जात होता भरपूर. सरपणाचा प्रॉब्लेम होता. सगळ्या प्रॉब्लेममधून सुटका मिळाल्या आणि अतिशय चांगलं. एका दगडात जवळजवळ बरेच पक्षी मारले गेलेले आहेत या गॅस वाटण्यामुळं. जंगल वाढलं. आपल्याला ऑस्ट्रेलियाच्या अमेझॉन जंगलाचं जगाला जवळजवळ ऑक्सिजन पुरवतं ते जंगल. मग आपलं सुद्धा कर्तव्य आहे जंगल वाढण्यासाठी मदत करण्याचं. मला तर झाडं लावण्याची आवडच आहे. मी डोंगरात सुद्धा झाडं लावलेली आहेत आणि ते आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय श्रीराम.